जगा देत असे. आपण ज्याचा आस्वाद घेतलेला आहे ते दिलेलं असतं. अगोदरच ते विषारी आणि यांच्या पवित्र पोटामध्ये जाऊन आलेलं असतं, ते आणखीनच पवित्र झालेलं असतं. सांगण्याचं तात्पर्य, या व्यसनाधिक करण्यामध्ये आयुष्य व्यर्थ जातं, वायाला जातं. तुकोबराय सांगतात, आमच्या परमार्थामध्ये आला, नाम जप केला आणि आयुष्य व्यर्थ गेलं असं कधी घडत नाही. नामामध्ये फलनिश्चितता आहे, म्हणून आम्हाला नामाचा प्रकार आवडतो. विठाला विठाला आणि नामामध्ये सर्वश्रेष्ठ मधुरता आहे, म्हणून नाम आम्हाला आवडतं. नाम अत्यंत मधुर आहे, मधुर आहे, गोड आहे महाराज, गोड आहे. नाम गोड, नाम गोड, पुरे कोड सकळ, हे अत्यंत गोड नाम आहे. हो, आपल्याला गोड पदार्थ खाण्याची सवय आहे. अनेक पदार्थ आपण गोड खातो, साखरेचे बनवलेले आहेत, गुळाचे आहेत, गोड पदार्थ खातो. पण सर्व गोड पदार्थामध्ये शास्त्राने संतांनी वर्णन केलेला एक पदार्थ आहे, त्याचं नाव आहे अमृत. अमृत फार गोड आहे असं सांगितलं जातं. ज्ञानोबराय सांगतात, अमृताची चवी निवडिजे तरी ते अमृताची सारिखी म्हणिजे. अमृत कशासारखं आहे हे सांगता येत नाही, अमृतासारखंच आहे. ज्ञानोबराय सांगतात, अमृताचे टाटी ओगरू ऐसी रससोय कैसी. अमृताच्या ताटामध्ये वाढावं असा कोणता पदार्थ आहे? अमृत सर्वामध्ये गोड आहे, गोड आहे, गोड आहे. परंतु आमचे संत महात्मे सांगतात, जगद्गुरु तुकोबराय सांगतात, असं असणारं अमृत ते जर आमच्या नामाच्या समोर आणलं तर ते फिकं पडतं महाराज. अमृताचा यास फिके पुढे, अमृताचा यास फिके पुढे, अमृताचा यास फिके पुढे, अमृताचा यास फिके पुढे. सांगतात, अमृत जयास फिके पुढे, अमृतही ज्याच्या पुढं फिकं पडतं असं नामस्मरण आहे. नामदेव महाराज सांगतात, अमृता हुनी गोड नाम तुझे देवा, देवा तुझं नाम अमृतापेक्षाही गोड आहे. नामदेव महाराज सांगतात अमृतापेक्षा गोड आहे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात अमृतापेक्षा गोड आहे. ज्ञानोबराय सांगतात अमृतापेक्षा गोड आहे. याचा अर्थ असा आहे, सर्व संत महात्म्यांना नाम हे अमृतापेक्षा गोड लागतं, हा संतांचा अनुभव आहे. मग सर्व संतांना जर अमृतापेक्षा गोड लागत असेल तर आपल्याला निदान अमृत तुल्यापेक्षा तरी, अमृत तुल्य कळालं ना, चहा चहा चहा, चहापेक्षा तरी गोड लागलं पाहिजे महाराज. चहा आल्याच्या नंतर चहा शिवाय तर आता दिवसच सुरू होत नाही. सकाळी उठल्याबरोबर पहिलं काय पाहिजे? चहा पाहिजे. आणि तो कुठं? आता खेड्यापाड्याने थोडं वेगळं असेल, पण आपण शहरी भागामध्ये गेल्याच्या नंतर उठल्याबरोबर पहिलं काय लागतं? चहा लागतो. काय म्हणतात त्याला? बेड टी म्हणतात. खऱ्या अर्थात ती मॅड टीच आहे, पण ते आता म्हणायचं बेड टी. त्यांना त्या बेडवरच चहा लागतो महाराज. म्हणून चहा प्रत्येकाला आवडतो. आमचे गुरुवर्य मारुती बाबा सांगत असतात, एखादा मनुष्य आहे, म्हातारा मनुष्य शेवटच्या अवस्थेला आलेला आहे, काही बोलत नाही महाराज. त्यांना विचारलं, बाबा कोण आले पहा, ओळखलं का? एक नाही दोन नाही,